प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांच्या गोरेगावमधल्या सुखासुखी या हॉटेलमध्ये आज 2 वर्ष कंप्लीट झाली असल्यामुळे स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हिजिट दिलेली आहे। या ठिकाणच्या अनेक पदार्थ जे आहेत त्याची चवसुद्धा घेतलेली आहे। आता माझ्यासोबत महेश मांजरेकर आहेत। सर, काय सांगणार की स्वतः राजसाहेबांनी या ठिकाणी आले, त्यांनी टेस्ट घेतली, आपल्याशी संवाद साधला, पूर्ण परिवार आपल्यासोबत होता, कसा अनुभव आहे? चांगलाच होता। आज काय आहे, एकतर आपण ना फास्ट फूड मला सुरू करायचं बऱ्याच दिवसापासून होतं, असं जे कुठेही मुंबईत महाराष्ट्रात कुठेही मिळेल असं। तर फ्रँकी जसं सगळीकडे पोहोचलं तसं मी मालवणी फ्रँकी म्हणजे आपली टेस्ट, आमचं रेस्टॉरंटमध्ये मालवणी जेवण मिळतं, तर मालवणी फ्रँकी मध्ये मालकी असं एक त्याचा आज लॉन्च होता राजसाहेबांचं। आणि सुखासुखीचं म्हटलं तर माझे सगळ्यात मोठे कस्टमर ह्या रेस्टॉरंटचे राजसाहेब ठाकरे। बरं, मोठे म्हणजे खूप वेळा आपण ऑर्डर करतात आणि करतात तेव्हा माझं जवळजवळ सगळं माझं संपतं फिश आणि हे, त्यामुळे रेग्युलर येतात। मी त्यांना जेव्हा तेच म्हटलं की माझे 2 वर्ष होतात आणि मला मालकी लॉन्च करायचं, तर ते म्हणाले मी येतो। आणि खूप मला बरं वाटलं, कारण हे एक ना हा रेस्टॉरंट बिझनेस वाढवायचा म्हणजे जरा एक तर दमछाक होते रेस्टॉरंट बिझनेसमध्ये। तर मालकी हे अशी गोष्ट आहे ना की जी मला महाराष्ट्रात मी कुठेही कोणालाही फ्रँचायझी देऊ शकतो। आणि मी माझं एक आईस्क्रीम पण लॉन्च करणार आहे, मांजा आईस्क्रीम म्हणून, तर ते पण त्यानिमित्ताने मग काय होईल की तुम्ही मालकी ठेवा आणि मांजा ठेवा, मग एक तुमच्याकडे छोटा स्टॉल असेल ना तरी त्याची मी फ्रँचायझी ऑल ओव्हर महाराष्ट्र देऊ शकतो। तर मालकीचा आज जो लॉन्च आहे हा फक्त इथे नाही होणार आहे, हळूहळू हा महाराष्ट्रभर सगळीकडे पसरावा। महाराष्ट्र म्हणजे इच्छा आहे देशभरात पसरावा किंवा विदेशात पण पसरावा। माझ्यासोबत त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत। ताई, काय सांगणार की कशा पद्धतीने आज मालकी फ्रँकी जी लॉन्च झालेली आहे याबाबत? नाही, हे महेशचं हे आहे कम्प्लिटली, त्याच्या एकदा ते डोक्यात आलं की तो ते करतोच। आणि त्याच्या केव्हापासनं होतं हे डोक्यामध्ये की आपल्या टाईपची फ्रँकी का नाही, आणि मग ते त्याला नाव सुचलं मालकी। आणि आज ते आणि सगळ्यांना खूप आवडलेली पण आहे ती, म्हणजे मी पण मला अजून बघायची आहे, टेस्ट करायची आहे, पण बाकी सगळ्यांनी ज्यांनी खाल्ली आहे मुलांना फार आवडली आहे। आणि आय एम शुअर, कारण महेश स्वतः खवय्या आहे, त्याच्यामुळे तो जे करेल ते टेस्ट परफेक्ट आल्याशिवाय ती ते करणारच नाही। तो काय सांगशील तू? मस्त। आता हे तुझा एक यंग जनरेशन मधला कसा अनुभव? आम्ही सगळेच आता ह्या जनरेशन फ्रँकी सगळ्यांनाच खूप आवडते, पण ही वेगळ्या टाईपची फ्रँकी सगळ्यांना खूप आवडेल असं मला वाटतं। खूपच छान आहे, म्हणजे मी खूप एक्सायटेड होते। मी सत्याला आल्या विचारले कुठली खाऊ, तो बोला प्रॉनवाली चिकनवाली, मी 4ही खाल्ले, पण खूप मस्त होतं। आणि मला आता घरी जाऊन व्यायाम करावा लागणार, पण मस्त होतं। माझ्यासोबत सत्या सुद्धा आहे की सत्या, तू सकाळपासून इथे खूप धावपळ करत असताना आम्ही बघितलंय, आणि हे सत्यांनी सत्य सांभाळलं, खरी वस्तुस्थिती काय? म्हणजे पप्पांना हे होतं की स्वप्न की त्यांना असं काहीतरी करायचं होतं, म्हणून मी पप्पांना सांगितलं हे मग मी करतो, मी बघतो, मला आवडेल करायला हे। आता हे स्वतः फूड्स जे आयटम आहेत हे सगळे तू स्वतः उभा राहून करतो का कसं? म्हणजे मी अजूनही शिकतोय, म्हणजे जेवण माझी स्पेशालिटी नाही बनवण्यामध्ये, पण टेस्ट माहिती आहे, सो तिकडे बसतो मी, टेस्ट करत असतो आणि नेहमी बघत असतो। इथे आता काय काय मिळतं इथे बेसिकली सगळंच भेटतं, एकदम प्रॉपर घरगुती जेवण भेटतं। त्याचं तुम्हाला नॉनव्हेजमध्ये पण भेटणार आणि व्हेजमध्ये पण। व्हेजमध्ये असं वाटपाचं वरण, वालाचं भेळ, मेथीची भाजी, असे बरेच असं घरगुती जे आपल्या घरचं सगळ्यांच्या घरी असं ते सगळं भेटतं। एक अभिनेता, त्याचप्रमाणे एक घरगुती जेवण आणि मालवणी जेवण या सुखासुखी या हॉटेलमध्ये मिळतंय। आणि या हॉटेलचं सर्वात मोठं गिराईक जर कोण असेल तर ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, असं महेश मांजरेकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं। आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे, ही सुद्धा भावना व्यक्त केली। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, गोरेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।